नमस्कार मंडळी, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या एकदम खुसखुशीत, सुगंधी आणि स्वादिष्ट अशा कुकीज. या कुकीजमध्ये मैदा नाही, रिफाईंड शुगर नाही आणि अगदी घरगुती मोजक्या साहित्यामध्ये या कुकीज तयार होतात. चहासोबत खाण्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हा एक उत्तम परफेक्ट असा स्नॅक्स आहे. ह्या कुकीज मी कढईमध्येही बनवून दाखवणार आहे. ज्यांच्याकडे ओव्हन किंवा एअर फ्रायर नसेल तर इथे मी दोन्ही प्रकारे म्हणजेच एअर फ्रायमध्येही बनवून दाखवणार आहे, त्याचबरोबर कढईमध्येही गॅसवर बनवून दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर या कुकीज बनवण्यासाठी इथे मी जी साहित्य आहे त्याची पूर्णपणे लिस्ट दिली आहे, त्याप्रमाणे तुम्ही कुकीज बनवून घेऊ शकता. आता ही कुकीज बनवण्यासाठी प्रथम आपण एक मिश्रण तयार करून घेणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्यात प्रथम आपण 1 वाटी रोजच्या वापरातील गव्हाचे पीठ घालूया. रोजच्या वापरातील म्हणजे चपातीला जे पीठ असते तेच मी इथे घेतले आहे. आता लगेचच अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतला आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी गूळ पावडर घेतली आहे. गूळ पावडर जर नसेल तर तुम्ही गूळ किसूनही घेऊ शकता. आता त्याचबरोबर आपण 1 चमचाभर ही कुकीज व्यवस्थितपणे फुलावी यासाठी ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये आपण 1 चमचाभर बेकिंग पावडर घालणार आहोत. त्याचबरोबर चिमूटभर बेकिंग सोडाही घालणार आहोत. म्हणजे अगदी आतून खुसखुशीत आणि जाळीदार अशी ही कुकीज तयार होतात. आता हे सर्व जिन्नस, सुके जिन्नस आपण व्यवस्थितपणे अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून व्यवस्थितपणे फिरवून घेऊया. अगदी सर्व जिन्नस व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचे आहे. पाहू शकता परफेक्ट असे आपण कुकीजसाठीचे ड्राय इन्ग्रेडियंट एकजीव करून घेतले आहेत, म्हणजेच फिरवून घेतले आहे. आता त्यात आपण स्वादासाठी चिमूटभर वेलची पूड घालूया. त्याचबरोबर इथे मी चिमूटभर स्वादासाठी मीठ वापरत आहे. कोणत्याही गोड पदार्थात मीठ वापरल्यामुळे त्याची चव द्विगुणित अशी होते. आता पाहू शकता अशा प्रकारे व्यवस्थितपणे आपण ड्राय इन्ग्रेडियंट एकजीव करून घेतले आहेत, म्हणजेच फिरवून घेतले आहेत. आता इथे बाउल घेतला आहे, त्यामध्ये अर्धी वाटी तूप घालूया आणि फक्त 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. म्हणजे अशा प्रकारे तूप व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया. त्याचबरोबर आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट घेतले आहेत तेही सर्वच्या सर्व आपण यामध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे तुपामध्ये एकजीव करून घेऊया. इथे पाण्याचा किंवा दुधाचा अजिबात वापर करायचा नाही. फक्त आपण अशा प्रकारे तुपाचाच वापर करून ही कुकीजचे मिश्रण तयार करून घेणार आहोत. जर दूध वापरले तर ह्या कुकीज कडक होण्याची शक्यता असते. तूप वापरले तर ह्या कुकीज अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल तयार होतात. अशा प्रकारे हाताचा वापर करून व्यवस्थितपणे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. जर मिश्रण थोडेसे घट्टसर वाटले तर 1 ते 2 छोटे चमचे तुपाचा वापर करायचा आहे. त्यापेक्षा अजिबात जास्त तुपाचा वापर करायचा नाही. गव्हाचे पीठ जसे असते जे जुने किंवा नवे त्याप्रमाणे इथे तूप लागते. आता पाहू शकता अशा प्रकारे मिश्रण मी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतले आहे. पाहू शकता त्याचा गोळा अशा प्रकारे होत आहे, म्हणजे मिश्रण परफेक्ट असे कुकीजसाठी तयार झाले आहे. आता लगेचच आपण कुकीज बनवायला घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये कुकीज बनवून घेऊ शकता. इथे मी अशा प्रकारे 1 छोटा चमचा घेतला आहे. त्यामध्ये घालून मिश्रण अशा प्रकारे व्यवस्थितपणे दाबून घ्यायचे आहे आणि अगदी परफेक्ट असा हलक्या हाताने गोलाकार देऊन नंतर मधोमध कुकीज दाबून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण 1 कुकीज बनवून घेतली आहे. ती आपण ज्या आपण प्लेटमध्ये ही कुकीज बेक करणार आहोत, म्हणजेच मी गॅसवर बेक करणार आहे, तर त्यामध्ये आपण प्लेटमध्ये अशा प्रकारे बटर पेपर ठेवला आहे, त्यामध्ये ठेवून घेऊया. अशाच प्रकारे अजून एक मी तुम्हाला कुकीज बनवून दाखवते आहे. त्यासाठी मिश्रण अशा प्रकारे हातावरून घेऊन घेतल्यावर व्यवस्थितपणे हलक्या हाताने गोलाकार द्यायचा आहे आणि मधोमध थोडेसे दाबून घ्यायचे आहे. दुसरीही कुकीज अगदी परफेक्ट अशी तयार झाली आहे. अशा प्रकारे सर्व राहिलेल्या कुकीज मी व्यवस्थितपणे बनवून घेत आहे. पाहू शकता थोड्या कुकीज मी प्लेटमध्ये व्यवस्थितपणे लावून घेतले आहेत. अशा प्रकारे आपण 1 बॅच तयार करून घेतली आहे. आता लगेचच आपण ह्या कुकीज
कढईमध्ये बेक करणार आहोत. कढई आधीच प्रीहीट करून घेतली आहे. आता कढईवरील झाकण काढून लगेचच ज्या कुकीज आपण बनवून घेतले आहेत ती प्लेट या कढईमध्ये अगदी हलक्या हाताने हात सांभाळून ठेवून देऊया. त्यानंतर भांड्यावर झाकण ठेवून गॅस मंद करून आपण 10 ते 12 मिनिटे ही कुकीज व्यवस्थितपणे बेक करून घेऊया. गॅस इथे मंदच ठेवायचा आहे. त्यानंतर इथे मी एअर फ्रायरमध्येही काही कुकीज अशा प्रकारे लावून घेतल्या आहेत. आता एअर फ्रायरमध्ये लगेचच त्या घालून घेऊया. प्रीहीट आपण 5 मिनिटे करून घेतली आहे. त्यामध्ये 160 डिग्रीवर मी इथे 10 ते 12 मिनिटे ही कुकीज व्यवस्थितपणे बेक करून घेणार आहे. आता अशा प्रकारे दोन्ही आपण कुकीज व्यवस्थितपणे बेक करून घेऊया. इथे पाहू शकता कढईतील आपण जी कुकीज तयार करून घेतल्या आहेत त्या व्यवस्थित बेक झाल्या आहेत. रंगही सुरेख आला आहे. गॅस बंद करूया आणि हात सांभाळून ही प्लेट व्यवस्थितपणे बाहेर काढून घेऊया आणि पूर्णपणे या कुकीज व्यवस्थितपणे थंड करून घेऊया. आता ह्या कुकीज थंड होईस्तोवर जे आपण एअर फ्रायरमध्येही कुकीज ठेवल्या होत्या त्याही मी व्यवस्थितपणे काढून घेतल्या आहेत. पाहू शकता एअर फ्रायरच्या कुकीजही अगदी परफेक्ट अशा तयार झाल्या आहेत. तर इथे मी काही टिप्स दिल्या आहेत त्या फॉलो करा. परफेक्ट कुकीज मार्केटपेक्षाही चविष्ट आणि हलक्या फुलक्या तयार होतात. तर मंडळी, तुम्हाला ही गव्हाच्या पिठाची शुगर फ्री कुकीज कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि अशाच सोप्या, चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीसाठी नम्रताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.